शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार आणि किती वाढणार त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे, शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बघू शकता। नाफेड एनसीएफच्या कांदा विक्री नफ्यात शेतकऱ्यांचा वाटा द्या, कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी बघू शकता। महत्त्वाची अपडेट बघू शकता या ठिकाणी। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अपडेट केंद्र सरकारच्या कांदा राजकारणात पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती करण्याचा आरोप दिगोडे यांनी केला आहे। तर सरकारने भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एनसीएफ च्या मार्फत रब्बीचा कांदा 16 रुपये दराने खरेदी केला, तर तो आता बाजारात 35 रुपयांनी आणला जात आहे। त्यामुळे सरकार नफा कमवत असून शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक नुकसान झाले आहे। याआधी निर्यात बंदी निर्यातीवरील 40% शुल्क लावून कांदा उत्पादकांकडून भरमसाठ नफा सरकारने कमावला आहे, तर आताही या निर्णयातून 20 रुपयापर्यंतचा नफा सरकारच कमवणार आहे। यामुळे आता नफ्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटा मिळावा अशी मागणी दिगोळे यांनी केली आहे। तसेच दिगोळे यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कांद्याच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे। तर सरकार फक्त शेतकऱ्यांमध्ये एकजूट नसल्याने लूट करत असल्याची टीका केली जात आहे। सरकार फक्त शेतकऱ्यांबाबतीतच हस्तक्षेप करत असून इतर ठिकाणी बघ्याची भूमिका घेत आहे। जेव्हा मोबाईल रिचार्ज वाढला तेव्हा या ठिकाणी ब्रश सुद्धा सरकारने किंवा सर्वसामान्यांनी काढला नाही, पण सरकारने या ठिकाणी पण कांद्याला दर वाढला म्हणून ओरड केली जात असल्याचं दिगोळे यांनी म्हटले आहे। जर सरकारने शेतकऱ्यांचा रोज बघायचा नसेल तर भाव स्थिरीकरण निधी योजनेतील एखादी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करावी असं यावेळी म्हटलं आहे।